आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणीच्या चिन्ह प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूला समज दिली आहे आणि दोन्ही बाजूचे जे अंतरिम अर्ज आहेत ते डिस्पोज केले आहेत। त्यांनी ऑर्डरमध्ये कोर्टातच ऑर्डर डिक्टेट केली। त्याच्यात असं सांगितलं आहे की अजितदादांनी अजून मोठ्या जाहिराती द्यायच्या आहेत उद्या किंवा परवा सगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि त्याच्यात त्यांना क्लिअरली लिहायचं आहे घड्याळ दाखवून की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्हाला हे चिन्ह वापरायची मुभा फक्त सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंतच आहे। तर असं त्यांना परत सांगितलं गेलं आहे अजून मोठ्या जाहिराती द्यायला। पवार साहेबांना असं सांगितलं गेलं आहे की तुमचे पदाधिकारी किंवा तुमचे काही सदस्य अजून घड्याळ हे चिन्ह वापरत आहेत। त्यामुळे घड्याळ हे चिन्ह पवार साहेबांनी वापरू नाही आणि जजेसनी बोलता बोलता हसत असंही म्हणलं की उलट पवार साहेबांच्या लोकांनी घड्याळ जर वापरलं तर ते अजितदादांनाच फायदा होईल असं हसत जज म्हणाले। तर आता थोडक्यात असं ठरलेलं कोर्टाने सांगितलेलं आहे। कोर्ट म्हणलं आहे की जे अजितदादा न्यूजपेपरमध्ये ज्यांनी आधी जाहिराती दिल्या होत्या त्याच्यात काही ठिकाणी सिंघवी म्हणले की बऱ्याच ठिकाणी त्यांनी तो मजकूर दिलेलाच नाही आहे आणि रोहतगींचं अजितदादांच्या वतीने म्हणणं होतं की हे अजून घड्याळ वापरतायत यांचे पदाधिकारी। आणि जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटबद्दल पण चर्चा झाली ज्याच्यात त्यांनी काहीतरी शब्द असे वापरले होते। कोर्ट म्हणलं की ते असे ट्विट केले नाही पाहिजे। सिंघवी म्हणले की आम्ही कालच हे ट्विट डिलीट केलेलं आहे। तर दोन्ही बाजूंना समज देण्यात आली आहे आणि दोन्ही बाजूंना असंही सांगण्यात आलं आहे की आता तुम्ही इथे भांडायच्या ऐवजी जमिनीवर म्हणजे इलेक्शनच्या रणधुमाळीत तुम्ही भांडा आणि तिथे जनता आहे ते निर्णय करेल। त्यामुळे आता त्यांनी परत कोर्टाने सांगितलं की 19 तारखेची आमची ऑर्डर ही लेटर अँड स्पिरिटमध्ये फॉलो केली गेली पाहिजे। दोन्ही बाजूला समज देण्यात आलेली आहे आणि कोर्टाने तेच सांगितलं आहे की हे मेन प्रकरण तर 6 आठवड्यांनी लिस्ट होईलच। हे दोन्ही बाजूचे जे अंतरिम अर्ज होते एकामेकाविरुद्धचे ते आम्ही डिस्पोज करत आहोत आणि ऑर्डर आता संध्याकाळी अपलोड होईल। अजित पवार गटाचं असं म्हणणं होतं की आम्हाला हे जे तुम्ही रिस्ट्रिक्शन घालण्यात आलेले आहेत ते काढून टाकावेत, यावरती न्यायालयाने काय म्हटलं? ते म्हणणं अजितदादांचं म्हणणं मान्य केलं नाही का हा मजकूर काढून टाकण्यात यावा। फक्त सांगितलं गेलं की जिथे जिथे तुम्हाला हा मजकूर वापरता येईल तिथे तुम्ही हा मजकूर वापरावाच लागेल कारण आमची 19 मार्चची जी ऑर्डर आहे त्याच्याबरोबर तुम्हाला कंप्लाय करावंच लागेल असं दादांना सांगितलं गेले आहे। आणि दादांचे वकील स्वतःच म्हणले की 1-2 दिवसात आम्ही सगळ्या न्यूजपेपरमध्ये अजून मोठ्या जाहिराती देऊ आणि त्याच्यात तो मजकूर लिहून प्रॉमिनंटपणे त्या जाहिरातीमध्ये तो दिसेल आणि घड्याळाचं चिन्ह आणि जो मजकूर तुम्ही सांगितला आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि चिन्ह वापरण्याची मुभा आम्हाला फक्त अंतिम निर्णयापर्यंतच आहे सुप्रीम कोर्टाचं, हे परत आम्ही प्रॉमिनंट न्यूजपेपरमध्ये सगळीकडे उद्या देऊ। कोर्टाने सांगितलं आहे की 19ची ऑर्डर आम्ही काय मॉडिफाय करणार नाही, ती आहे तशीच आहे। पवार साहेबांना पण सांगण्यात आलं आहे की तुमच्या लोकांना सांगा की घड्याळ चिन्ह हे तुम्ही वापरू नका। जिथे जिथे तुम्ही घड्याळ चिन्ह अजून तुमचे लोक म्हणजे NCP शरदचंद्र पवार तुम्हाला आता तुतारी चिन्ह मिळालं आहे, तुम्ही नाव पण NCP शरदचंद्र पवार आणि तुतारी हे चिन्हच वापरावं। घड्याळ चिन्ह हे पवार साहेबांनी वापरू नाही आणि अजितदादांनी ज्या जाहिराती द्याव्या लागतील त्यांना। आणि अजितदादांवर अवमान आणावा अशी जी मागणी केली होती त्याबाबत नाही, ते अवमानाचं काही झालेलं नाही। दोन्ही पिटिशन डिस्पोज ऑफ केलेले आहेत, तोपर्यंत कोर्ट तशी स्टेप कोर्टाने घेतलेली नाही आहे। दोन्ही बाजूला थोडक्यात समज देण्यात आली आहे आणि असंही ओरली सांगण्यात आलं आहे की आता तुम्ही जमिनीवर लढा, कोर्टातली लढाई नंतर चालूच राहील। सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत हो, कोर्टाने सांगितलं आहे की कोर्टाचे तुमच्या पक्षाचे जे प्रॉमिनंट पदाधिकारी आहेत त्यांनी हे फॉलो गेलं पाहिजे आणि तुम्ही काही ट्विट करू नका किंवा ट्विट करायच्या वेळेस तिथे तो मजकूर यायला पाहिजे किंवा काही ठिकाणी तुम्ही दुसरं चिन्ह वापरताय, अजून काही लोक घड्याळाचं चिन्ह पवार साहेबांचे लोक त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये वापरतायत तर त्याच्याबद्दल काळजी घ्यावी। आणि जे मोठे पदाधिकारी आमदार खासदार आहेत त्यांनी काय ते ट्विट करतायत काय बोलतायत आणि त्याच्यात चिन्ह कसं दिलं गेलं आहे त्याच्यावर पण खबरदारी राखायला पाहिजे। अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना काही दाखले दिले, त्याच्यामध्ये जगताप या वकिलांचा देखील आमदारांचा समावेश होता, तर काय नक्की त्यांनी दाखले दिले होते? सिंघवींनी असंच दाखवलं की मुंबई NCP म्हणजे अजितदादांचं मुंबईचं ऑफिस दिल्लीचं ऑफिस तिथं अजून घड्याळ आहे आणि तिथं मजकूर दिला गेलेला नाही आहे। कोर्टाने म्हटलं की बऱ्याच ठिकाणी तो दिला जाऊ शकत नाही, बरेचसे जुने असतील पोस्टर किंवा काय, पण तुम्ही आमची ऑर्डर फॉलो करायचा प्रयत्न करा। आणि त्यांना सांगितलेलंच आहे की उद्या तुम्ही अजून मोठी जाहिरात द्या, सगळ्या महाराष्ट्राच्या मोठ्या न्यूजपेपरमध्ये अजून मोठी जाहिरात, मोठं घड्याळ आणि मोठा मजकूर। आता त्याच्यापुढं अजून काय अजितदादा
सुद्धा पण करू शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं होतं. आणि दोन्ही बाजूंमध्ये थोडी खडाजंगी झाली, पण कोर्टाने तेच सांगितलं हसत की आम्ही हे दोन्ही आहे तुमचे डिस्पोज करत आहोत आणि आता इथे भांडायची जास्त गरज नाही आहे. तुम्ही जे काय आहे ते इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये मतदार राजाच्या समोरच तुमचे मतं मांडा. फक्त न्यूजपेपरमध्ये द्यायचे की न्यूज चॅनलमध्ये आणि सोशल मीडियात पण द्यायचे? नाही, त्याच्यात 19 तारखेच्या ऑर्डरमध्ये आहे की जिथे तिथे आता कोर्ट काय म्हणलं की बऱ्याच ठिकाणी पॅम्पलेटवर कोणी काही टोपी घातली तर त्याच्यावर हे करता येणार नाही, पण जिथे जिथे पॉसिबल आहे प्रॉमिनंट ठिकाणी तिथं तुम्ही तो मजकूर वापरायलाच पाहिजे. रोहतगींचं म्हणणं होतं की पवार साहेबांनी पण मजकूर वापरावा, पण सिंघवी म्हणले आणि कोर्ट पण म्हणलं त्यांना गरज नाही कारण त्यांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव मिळालेलं आहे. तर असं आज कोर्टात घडलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.